हॅलो नमस्ते। आज आपण 36 मापाचं पेपर कटिंग करणार आहे। बघा 36 मापाचं आहे। आपल्याला ही कमेंट आली होती योगेश्वरी 36 मापाचं पेपर कटिंग दाखवा ताई आणि व्ही गळ्याचं पाठीमागे व्ही गळा। तर त्या कमेंटवर आपण हे पेपर कटिंग करणार आहे। तर तुम्हालाही असं काही नवीन काही करायचं असेल कटिंग डिझाइन तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे त्यानुसार मी व्हिडिओ बनवेल। तर बघा हे पूर्ण उंची, आता हे पूर्ण उंची आपण 14 घेणार आणि त्यामध्ये 1 इंच 15 इंच म्हणजे 1 इंच मार्जिनसाठी, कारण आपली तयार 14 येईल। बघा त्यांनी आपल्याला माप वगैरे काही दिले नव्हते, फक्त 36 मापाचं पाठीमागे व्ही गळ्याचं दाखवा। तर आता आपण हे 36 मापाच्या मापानुसारच आपण हे कटिंग करणार आहे। आपण हे शोल्डर 5.5चं लावणार, कारण आपला पाठीमागचा गळा आपण खोल घेणार आहे। बघा, आणि गळा रुंदी 2.25 आणि मुंडा खोली 6। आता आपण हे 36च्या मापासाठी 6 घेतलेले आहे। बघा आपले छातीचे माप यावर टाकू आपण। तर आपलं 36चं आहे, तर आपली ही घडी 9ची येणार। बघा 9 घेणार आपण, 36चा चौथा 9 आणि त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन। हे मार्जिन तुम्ही आवडीनुसार दोन्ही घेऊ शकता, पण मी 1.5 इंचाचं घेते। हे बघा इथून आता आपली हे कमर 33 आहे। आता मी हे अंदाजे घेतले, कारण छाती मापापेक्षा 4 इंच कमर घ्यायचं। जर आपल्याला माहिती नसलं की कमर किती घ्यायचं आहे, तर छातीच्या आपण 4 इंच कमी घ्यायचं। हे बघा आपण हे आपली कमर आहे हे 33, त्याचा चौथा 8.25 येतो, तर आपण हे 8.5 घेतलं आहे। पाव इंचाचं एवढं काही नाही, म्हणजे जर तुमचे जे माप आहे ना त्या मापानुसार टाका। आता आपले हे अंदाजे माप आहे, मी हे त्यानुसार घेतलेले आहे। आणि बघा इथे मुंडा खोलीकडे 1.5 आणि पावणे 1 हे असे माप घ्यायचे। हा जो खोल भाग आहे याचा असा आकार देऊन घ्यायचा आणि नंतर वरच्याचा आकार द्यायचा। म्हणजे जो खोल भाग आहे तो मी पाऊण इंच घेतला आहे आणि उंच भाग मी हा 1.5 इंचाचा घेतलेला आहे। आणि आपला हा समोरचा गळा हा मी 6.5 घेतलेला आहे, म्हणजे तयार तो 6चा येणार। अर्धा इंच शोल्डरमध्ये दाबला जाईल। आणि आता आपण हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा 2.5 आणि 2.25चा, कारण आपण गळा रुंदी 2.25 घेतलेली आहे। कारण पाठीमागचा गळा आपण खोल घेणार, कारण आपल्याला व्ही गळ्याचा टाकायचा आहे। आणि बघा ही योगपट्टी याची उंची आपण हे 3.5 घेतलेली आहे आणि या साईडने 2.5। हे आता आपण अर्ध्यापर्यंत सरळ रेष ओढून घेऊ आणि नंतर इथून असा आकार देऊन घेऊ। हे बघा असा उतरता आकार, व्यवस्थित आकार द्यायचा। आणि आता आपल्याला कटोरी तयार कितीची पाहिजे त्यानुसार आपण आता ही कटोरी तयार करू। आता आपल्याला ही 6ची पाहिजे आणि इथून 2.5 इंच आणि या साईडनं 1 इंच। आपण आता हे सगळे पॉईंट जोडून घेऊ। हे आपला कटोरीचा आकार आहे। हे बघा आपला कटोरीचा आकार आपण व्यवस्थित छान आलेला आहे। अशा प्रकारे आपण हे कटोरी माप टाकायचं। हे आपले 36 आणि कमर 33। आता आपण हे कटिंग करून घेऊ। नंतर आपल्याला कटोरी वाढवायची आहे आणि योगपट्टी पण अर्धा इंच कपड्यावर वाढवायची, म्हणजे आपल्याला शिलाईसाठी लागते तेवढ्यासाठी आपण अर्धा इंच योगपट्टीमध्ये वाढवायचं। बघा योगपट्टीमध्ये अर्धा इंच का वाढवायचं मी त्याचं सांगते। कारण आपण उंची हे पाठीमागच्या याच्याने घेतो, म्हणजे की आपली 14 तयार पाहिजे, 15 आपण 1 इंच मार्जिनसाठी घेतो। तर ते मार्जिन आपलं कमरमध्ये आणि शोल्डरमध्ये दाबलं जाते, तर आपला तो 1 इंच धरला जातो। पण समोरच्या भागामध्ये आपल्याला 3 ठिकाणी दाबावं लागते, शोल्डर
आणि योगपट्टी आणि कमर तर आपलं अर्धा इंच जास्त पाहिजे, तर ते अर्धा इंच आपण योगपट्टीमध्ये वाढवतो. त्याच्यासाठी आपण योगपट्टीमध्ये अर्धा इंच घेतो. आणि जर आपण समजा हे नाही घेतलं, जसं सेम योगपट्टी निघते तसंच ठेवलं, तर आपल्याला पुढच्या भागामध्ये उंचीमध्ये कमी पडेल आणि असं खेचलेला टाईप वाटेल, म्हणजे आपली कटोरी अशी व्यवस्थित बसणार नाही. म्हणून अर्धा इंच योगपट्टीमध्ये वाढवायचं. हे बघा, आता आपली ही कटिंग तयार झालेली आहे. बघा, आता आपण पाठीमागच्या भागाचे गळा टाकणार. जो आपले हे पाठीमागचा भाग आहे, आता आपण याच्यावर गळ्याची उंची टाकणार पाठीमागच्या भागाची. तर बघा, आपले पाठीमागच्या भागाची उंची आहे 10, म्हणजे गळ्याची उंची आहे 10. तर बघा, गळारुंदी मी हे 2.25च लावणार. जे समोरचं लावायचं ते सेम पाठीमागेही 2.25च लावायचं. आणि आपला तयार गळा आहे आपला हे 10चा, तर मी याच्यामध्ये अर्धा इंच घेतलेला आहे शिलाई मार्जिंगसाठी, तर 10.5चा गळा आहे. आणि आता हे गळारुंदी आपण 2.5 पावणे 3 हे आपल्या आवडीनुसार गळारुंदी घ्यायची खालच्या साईडने. कारण ज्यांना पसरट आवडते त्यांनी पसरट म्हणजे गळारुंदी जास्त घ्यायची, आणि ज्यांना कमी मीडियम आवडते त्यांनी 2.5 पावणे 3 घ्यायचं. तर बघा, आपल्याला कमेंटनुसार व्ही गळ्याची होती, तर आपण व्ही गळा टाकणार. तर बघा, व्ही गळा सोपा असतो. जे आपला गळा बनलेला असतो त्याच्यामध्ये अशी पट्टी ठेवून सरळ रेष ओढून घ्यायचा, म्हणजे हा आपला व्ही गळा झाला. पण आता आपल्याला हा व्ही गळाला बघा, आपण त्याला थोडा पसरट व्ही आकार तयार करू, कारण तो आपल्या पाठीवर एकदमच नेमुडता होईल. तर आपण त्याला गोलमध्ये थोडासा शेप देऊन व्हीमध्ये तयार करणार. तर हा छानही बसतो एकदम. तर अशा प्रकारे आपण हा व्ही गळ्याचा आकार टाकून व्ही गळ्याचं पेपर कटिंग पाठीमागचं तयार केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्ही गळा तयार करू शकता. आणि आपण बघा, आपण योगेश्वरीच्या कमेंटनुसार आपण व्ही गळ्याचं 36 मापाचं पेपर कटिंग करत आहे. तर बघा, आता आपण ही कटोरी कशी वाढवायची, तर मी बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये आहे कटोरी कशी वाढवायची. पण आता आपण पुन्हा बघू आपल्या 36 मापाच्या पेपर कटिंगमध्ये की कटोरी कशी वाढवायची. जी आपली कटोरी आहे, जे आपला तुकडा निघतो आपण कटिंग करताना, तो सेम ठेवून उतरून घ्यायचा आणि त्याचा मध्य सेंटर असा ठेवून असा पॉईंट देऊन घ्यायचा. बघा, म्हणजे त्या छोट्या कटोरीचा मध्य काढायचा आणि त्या मध्येपासून 1.5 इंच घ्यायचं आणि ह्या साईडनेही 1.5 इंच, म्हणजे आपल्याला तिघी साईडने 1.5 इंच घ्यायचे आहे. आणि जर छोटं माप असलं 32, 29, 34, तर आपण इथे 1.25 इंच घ्यायचं. आणि बघा, अर्धा इंच, पाव इंच आपल्या मार्जिंगनुसार वरच्या साईडने वाढवायचं गळ्याच्या. आणि बघा, हा आपण कटोरीचा आकार देऊ. बघा, कटोरीचा आकार छान व्यवस्थित येतो आहे आपल्याला. अशा प्रकारे कटोरीचा आकार द्यायचा. आणि ह्या साईडचे जे पॉईंट आहे ते आपण हे पट्टीने जोडून घेऊ. हे बघा, हे जे 1.5 इंचाचे आपण दिलेले होते हे पॉईंट जोडून घ्यायचे. अशा प्रकारे आपली 36 मापाची जे कटोरी आहे ते अशी तयार झालेली आहे. कटोरी कशी वाढवायची ते आपण बघितलेलं आहे. तर कोणत्याही प्रकारची कटोरी असो, जे आपलं साईडचं तुकडं निघते ते अशा प्रकारे वाढवायचं. फक्त एवढंच आहे की जे छोटं माप निघालं त्याला 1.25 इंचाने वाढवायचं आणि 34-35च्या पुढे आपण 1.5 इंचाने वाढवायचं. बघा, आपली ही कटोरी तयार झालेली आहे. छान प्रकारे आपली ही कटोरी तयार झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा कटोरी कशी तयार करायची. आणि बघा, आपली ही कटिंग तयार झाली आता एवढी. तर आपण बाहीची कटिंग राहिली, ती बाहीची कटिंग करू आपण. हे बघा, आपण सांगितलेलं आहे योगपट्टीमध्ये अर्धा इंच वाढवायचं. आणि जर आपल्या लक्षात नाही राहिलं तर साईडला लिहून ठेवायचं अर्धा इंच वाढवणे, म्हणजे जेव्हा आपण कपड्यावर किंवा अस्तरवर कटिंग करू तेव्हा लक्षात येते की अर्धा इंच वाढवायचं आहे. तर बघा, आपली ही बाहीची कटिंग करणार आपण. बघा, हे 5 इंच उंचीची घेतली आणि 1 इंच आपण मार्जिंगसाठी घेतलेलं आहे, म्हणजे आपण हे 6 इंचाची घेतलेली आहे आणि घडी ही 9 इंचाची. तर हे पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा. आता आपण ह्या छातीचा चौथाही टाकायचा किंवा अर्धा इंच मायनस करून घ्यायचं. आता मी छातीचा चौथाचीच घडी टाकून देते बाहीसाठी.
आपल्याला थोडं अर्धा इंच उरलं तरी चालते, कारण आपण कट करून घेऊ, कमी नाही पडलं पाहिजे. तर बघा आपण कॅप हाईट 2.5 इंच घेतलेली आहे आणि आतमध्ये 1.5 इंच. बघा बाही छोटी असली तर 2.5 घ्यायचं आणि लांब बाही असली तर 3, 3.5 असं घ्यायचं. आणि आता आपण हे बाहीचे आकार देऊन घेऊ. हे बघा आपण नेहमीप्रमाणे जे आकार देतो तसे आकार देऊन घ्यायचे. अर्धा या पाऊण इंच आतमध्ये गॅप राहील असं ठेवायचं. आणि आपला दंडगेर हा 6 आणि त्यामध्ये 1.5 इंच हे आपली मार्जिंगसाठी. तर बघा अशा प्रकारे आपण ही बाही तयार केलेली आहे. 6 इंचाची बाही आहे आपली ही. तर आता आपण हिला कट करून घेऊ. बघा अशा प्रकारे आपण 36 मापाचं बाहीचं हे मापं टाकून कटिंग करून घेऊ. तर तुम्हाला असे बाहीचे नाही जमत असेल तर माझ्या व्हिडिओवर भरपूर प्रकारे बाहीची कटिंग केलेली आहे, सगळ्या प्रकारचे आहे. तर तुम्ही ते बघून घ्या. आणि जर तुम्हाला नवीन काही बाहीचे मापं किंवा नवीन बाही काही शिकायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला सांगेल की कशी ती कटिंग करायची. जर हवं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. बघा ही बाही आपली 6 इंचाची आहे आणि आपला हा दंडगेरा पुन्हाचा अर्धा केलेला आहे. तर हा 6 आहे, म्हणजे 12चा अर्धा 6. हे बघा आपला दंडगेरा हा 6 आहे. अशा प्रकारे आपली बाहीची कटिंग तयार झालेली आहे. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. याने तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तो व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू.